शहीद सागर पाटील अमर रहे. तिरंग्यात गुंडाळलेला वीर सुळंबीच्या मातीत अखेरचा विसावा. देशरक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सुळंबी ताला राधानगरी येथील शूर सुपुत्र केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हवालदार सागर शंकर पाटील वय 43 यांना शनिवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दूधगंगा नदीकाठच्या स्मशानभूमीत शासकीय इत्तमामात अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद सागर पाटील अमर रहेच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला, तर अश्रूंनी डोळे भरून आलेल्या ग्रामस्थांनी आपल्या वीराला अखेरचा सलाम केला. अरुणाचल प्रदेशातील पालम येथे 138 बटालियनमध्ये सेवा बजावत असताना गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी घडलेल्या अपघातात त्यांचे वीरमरण झाले. देशसेवेच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा कर्तव्यनिष्ठ जवान नियतीने अकाली हिरावून घेतल्याने संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. गुवाहाटी मार्गे पुण्यातून सुळंबी गावात पार्थिव दाखल होताच वातावरण हेलावून गेले. तिरंग्यात लपेटलेले पार्थिव पाहून गावकऱ्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. एका बाजूला देशभक्तीच्या घोषणा तर दुसरीकडे अश्रूंनी भरलेले डोळे. हा क्षण प्रत्येकासाठी असह्य ठरला. अंत्यसंस्कारावेळी त्यांचे वडील शंकर पाटील, पत्नी सुविधा पाटील, मुली अनया व ईशा पाटील, भाऊ राजेंद्र पाटील, बहीण सारिका केंडे यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी. पाटील, केडीसीसी बँक संचालक ए.वाय. पाटील, बिद्री कारखाना संचालक रणधीर मोरे, सभापती आर.वाय. पाटील, सरपंच सुरेखा गुरव, पोलीस पाटील संतोष पाटील, नायब तहसीलदार प्रशांत ढगे, विस्तार अधिकारी लालासो मोहिते, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी तसेच सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक विशाल चंद्रा यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी सीआरपीएफचे जवानांची तुकडी, राधानगरी पोलीस, यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालयाचे एनसीसी युनिट, विद्यामंदिर सुळंबी, सोळांकूर हायस्कूल तसेच मोरे व खोराटे हायस्कूल, सरवडे येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहत पुष्पवृष्टी करून मानवंदना दिली. सीआरपीएफच्या जवानांनी बंदुकीच्या 3 भैरी झाडून शौर्याला सलामी दिली, तेव्हा उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. अंत्ययात्रेत उसळलेला जनसमुदाय, प्रत्येकाच्या ओठांवरील देशभक्तीचे घोष आणि डोळ्यांतील अश्रू या सर्वांनी एका वीराच्या बलिदानाची साक्ष दिली. 22 वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावणाऱ्या सागर पाटील यांनी आपल्या शौर्य, निष्ठा आणि समर्पणातून देशसेवेचा आदर्श उभा केला. जिवंत असताना देशासाठी झटला आणि जातानाही देशभक्तीची अमर ज्योत पेटवून गेला. महान कार्य न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे.